अमृतम अहिंसा शांती आर्जम आचार्य उपासना शौचम संयम. आता पुढे आत्मविनिग्रह. त्याचे आत्मविनिग्रह म्हणजे इंद्रियाला विषयापासून परावृत्त करायचं आणि इकडे समाधीकडे लावायचं. त्याला म्हणतात आत्मविनिग्रह. त्याच्याकरता दिले दृष्टांत आहे. बरं का, इसाळू जैसा करा आहे का. आहे बरं, कामापुरतं आहे. इसाळू जैसा करा कादा दिया प्यारा नवे संभे भांडारा. जो ब्रह्मराक्षस असतो ना, तो जसा ठेवायला विसरत नाही. विसळ शब्दाचा अर्थ काय? ब्रह्मराक्षस असाच आहे ना. विसळ जैसा करा कादंबिया पेरा अनेक रवतिया बाळका वरी विषम नमी संभे भंडारा. ज्याप्रमाणे तो ब्रह्मराक्षस घराला विसरत नाही. नदिया पेरा. शिवाजी महाराज तलवारीला विसरतात बाबा. म्हणजे ते शिवाजी महाराजांची मूर्ती जिथे काय करावं ते, जिथे रामाची मूर्ती असेल तिथे कृष्णाच्या ह्याच्यात आणि कृष्णाच्या ह्याच्यात नाही सांगत. हा अवतार वेगळा आहे. मग जिथे कृष्ण आहे ती बासरी असते. काय असते एक 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 दृष्टांताचे एक आहे. नवी संभे भांडारा. कृपण मनुष्य जसा ठेवायला विसरत नाही. लुब्धक जायचा एकलवतिया बाळका वरवणी पठाके अंबिका. नाही का वैश्यची असेवटी एकची मिळे. मग सगळा जीवभाव कोणा ठिकाणी असतो? त्या मुलाच्या ठिकाणी. मधविषयी मधुमुक्षी लोभीने जायचे. हे जे मधाचं पोळ असते ना, तिथे एखाद्या माणसाने टच करू द्यावा, त्याच्यात पाठीमागे लागतं ते, दुसऱ्याला सोडून देतात. या माशाच्या डासामुळे बिचारा एका माणसाने नदीत उडी टाकली. कुठे टाकली मला पाण्यात गेल्यानंतर येणार नाही. तरीसुद्धा ते पाण्याच्या डोका वर काढलं की पुन्हा यायचं बघा. ते विसरत नाही तेव्हा. एक 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 दृष्टांत तो जो या पर्याय ते करून जातं ना कधी. आणि उभे टाकीत बारी इंद्रियांच्या. त्याप्रमाणे अंतःकरण जे आहे ते मलिन होत असतं. वासनेच्या ह्याच्यामुळे मलिन झालेलं अंतःकरण आणि त्या अंतःकरणाला किती जपत असतो ते याच्याकरता दिलेला दृष्टांत. नेदी उभे ठाकूत द्वारी इंद्रियांच्या. इंद्रियाच्या द्वारामध्ये सुद्धा त्या अंतःकरणाला जावं देत नाही. आपल्या ह्याच्यामध्ये आहे ना पाहिजे हे जे काही परमेश्वराने शरीराची जी काही बांधणी केली आहे त्याच्यामध्ये 36 तत्व आहे. त्याच्यात अंतःकरण हे महत्त्वाचं आहे. सुखदुःख हे धर्मगुणाचे आहे. अंतःकरणाचे अंतःकरणम आतलं ज्ञानाचं साधन जे असते त्याला अंतःकरण असं म्हणत असतात. एकाच वृत्तीचे भाग आहे बघा. एकच वृत्ती असते. संकल्प विकल्प करते. मन मनाचा निश्चय करीत असे. बुद्धी म्हणायचे. अभिनिवेश घेत असेल तर अहंकार म्हणायचा. हे काय आपल्या अंतःकरणाचे काय त्याला कार्यानुमेय नाव आलेलं आहे. नाही का एखादा महाराज असतो तो कीर्तन करायला गेल्यानंतर रात्रीच्या प्रती कीर्तनकार असतो.
दुसऱ्या दिवशी गायन करायला लागला तर गायनकार, वादन करत असेल तर वादनकार, आणि श्रोता म्हणून ऐकत असेल तर श्रोता. व्यक्ती बदलली का क्रिया बदलली? मग तसंच आहे. मनबुद्धी चित्त अहंकार वगैरे असे नावं देत असतात. मन तो इंद्रियाच्या द्वारामध्ये त्याला जाऊ शकत नाही. मला इतका निग्रह करण्याचं कारण काय? म्हणे काम बागुलाय केले, आशा शियारी टेकेल, तरी जीवा टेकेल म्हणून बे. काम बागुलाय केले, कारण विषयाच्या द्वारामध्ये काम येस क्रोध येस ऐकायचं, त्याच्यामध्ये काम घेतलेलं आहे. काम क्रोधस्तथा तस्माद त्वद्रयन त्याच्यात या कामाच्या अपूर्णतेमध्ये क्रोध उत्पन्न होत असतो, आणि पूर्ण झाला तर लोभ होतो. हे त्याचे सवंगडीसुद्धा कसे आहे तसेच आहे. ते बैठा को काय बागुलाय केले, आशा शियारी म्हणलं. आशा असते ना ती कोरडी असते बघा, शियारी म्हणजे डाकी नाही दिसत नाही का. पतना कोण होती? वरून काय बोलायचे हातून अंधकरण. आल्याबरोबर ते म्हणायला लागलं, यशोदे हा मुलगा झाला तरी आम्हाला आमंत्रण नाही, काय शोभतं का म्हणाले मी घ्या. यशोदेला वाटलं वाईचं काहीतरी सोयरी कसली पाहिजे ज्ञानाची वगैरे आहे करे. मग काय ते कृष्णाला घेऊन येत असते यशोदा, काय हीच कृष्णाकडे जाते बरं का. त्याने आपले डोळे लावलेले असते भगवान श्रीकृष्णाने. का डोळे लावले ते अनेक कारण आहे त्याच्यामध्ये. आणि मग आता ही काय काय कुरबाळण्याकरता आली का जीव घेण्याकरता आली? जीव घेण्याकरता काय दूध घेऊन आली होती का? काय घेऊन आली? हलवीच घेऊन आली. विषाही सकट पियाला. भगवंताच्या चरित्रामध्ये लीला बरोबर आहे ना, त्याच्यामध्ये सगळं आहे. मग आता मारण्याकरता आली असताना देखील सुद्धा तिला मोक्ष का दिला असा प्रश्न आहे ना. तर दोन तीन बघा ते भगवान विचार करतात. म्हणलं मी लोक लक्षणाकरता मला दुष्टाचा नाश करणे आवश्यक आहे, पण प्रारंभ कोणापासून झाला? बाईवाला आहे का. बरं ती जी आलेली आहे एका मुलगा आहे असं समजून आलेलं आहे, म्हणून त्याने पहिलं नातं कोणतं लावलं? मुलाचा. मग आता काही का असे ना भावनेने का होईना पहिलं नातं जर मुलाचं लावलेलं आहे, मग मुलाचं कर्तव्य कोणतं? आईला मारणं हे कर्तव्य आहे का तिला जिवंत ठेवणं? म्हणत होते तर मुर्दा पडला गेले सणका देखील जेणे पाणी आयुष्य सवरस म्हणजे ते भगवंताचं मारून काय देतो? बरे तरी जीवा टेकेल म्हणून बे. बाहेर दीठ जायचे दाटोगापती कळाची, आणि करी टेळणी जायची प्रवृत्तीची. बावरी दीठ जायची आणि दाटोगा पळायचे. बाईमध्ये एक प्रकार पळाचा बाह्य ख्याली म्हणतात. म्हणजे तिच्या पतीला कोण चुकलं असतं बरं का. मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर ही धांगडधिंगा करते. मग काय करायचं आहे का नाही? नुसतं बोलायचं नाही, बोलण्याच्या अगोदर ठोकायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं आहे म्हणून सांगा. तशी आपली जी प्रवृत्ती असते बाह्य प्रवृत्ती हीच दुःखाला काय कारणीभूत आहे. मग ती आवरावी संयमाच्या द्वारा अंतर्मुख करायचे. सचेपणे वादनेपणे आता योगाची प्रक्रिया आहे. देहासकट आठणे आणि संयमावरी करणे बोलवणी घाली. सचेतने मारे पडे देहासकट आठणे. जो आपला देह आहे त्याला आणखी आठणे म्हणजे त्याचा अर्थ असा आहे त्याला योग्य कार्य करता त्याच्या आयुष्याचा काय करणे त्याला आठणे म्हणायचा. पाणी त्याची विहीर ऊन तापली म्हणजे मग पाणी आटून जाते तसं घ्यायचं काय ते.
का म्हणलं वर विहीर काय झाली नाही म्हणलं, उन्हाळ्यामध्ये आमची विहीर काय होते आटून झाली. इथे लाक्षणिक अर्थ घ्यायचा. संयमावर यज्ञ करू म्हणून त्या इंद्रियांना संयम असतो, काय असतो निग्रह असतो त्याच्यामध्ये. मोठे ते मामासाहेब होते बाबा, आम्ही आपले पत्र देण्याकरता बोलवायचे ते. मग ते पत्र दिले मला, म्हणे 5-7 पत्रकाचा मजकूर सांगितला, असं असं लिहि म्हणाला. बरं म्हटलं बा लिहिलं. तितक्यामध्ये टेकले होते, त्याला काय लागली झोप लागली. मग झोप लागल्यानंतर जागे झाले ते. मला म्हणे मला हाक का नाही मारली तेव्हा. म्हटलं पत्र लिहून झाले पण तुम्हाला काय लागली होती, मला हाक मारायला पाहिजे. म्हटलं तुम्हाला झोप इतका झोपत असतो का म्हटलं. मी मोठ्या माणसाच्या झोपसुद्धा काय पाहिजे. तर आपण झोपेच्या ताब्यात का आपल्या ताब्यात झोप आहे. एक माणूस विद्यार्थी झोपला, सोमवारी झोपला आणि बुधवारी उठला. तो म्हणा आज मंगळवारच आहे, जरा सकाळ दाखवला. प्रतिबंध आहे माहिती आहे तुम्हाला. काम क्रोध असतो लोक. तमोगुणाचा पास म्हणजे आळस आहे, झोपसुद्धा आहे. तमस्त ज्ञानजंबिद्धी, प्रमाद, आळस, निद्राभीस. निद्राभीस असं म्हटलं आहे. इथे दृष्टांताला म्हणून हा सिद्धांत सांगितला. मनाची या महाद्वारी प्रत्याहाराची आठाणोतरी आणि यमदम शरीरे जागे. म्हणून कोणचंही आणखी योगशास्त्र करायचं असेल तर त्याच्यामध्ये यम दम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि शेवटची समाधी असते. तेव्हा तिथे यमदम म्हणजे इंद्रियांचा निग्रह करणे, त्याला दम समज असतात. अंतःकरणाचा निग्रह करणे याला यम समज असतात. हे जागवी उभे म्हणजे असं आहे ना, घरावरचा रखवालदार जर झोपला तर उद्या काय वेळ डाके टाकू लोक घेऊन जाईल. देशाचं सैनिक रक्षण करणारा जर सैनिक सीमेवरती झोपला तर सगळा हिंदुस्थान कोणाच्या ताब्यात, पाकिस्तान. जय जवान जय. ढेकलातून पीक काढणं साधी गोष्ट आहे का. ही मेहनत कोण करते, खुर्चीवरचा माणूस कोण करतो. उन्हाळ्यात तापमान, पावसाळ्यात सगळं अंगावर जावं. हिवाळ्यामध्ये थंडी द्यावी लागते, तेव्हा कुठे शेतीतून काय निघते. ते काय महिना झाला की 50,000 आहे ते हातावर येते. जाऊया म्हणून चाललं आहे ना आपलं. कोण सुखी झाला पाहिजे. हे बा नोकरीवाल्या माणसाला महिना गेला की 50,000 काय लाख रुपये मिळते, पुन्हा महिना गेला की लाख रुपये मिळते. तसं शेतकऱ्याला महिना गेला की 50,000 मिळते आणि दुसरा महिना लागेल एकदा फक्त 12 महिन्यात. किती वेळा एकदा ते भाव लागला तर बरं, नाही तर टमाटे द्यायचे फेकून. एक 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 दृष्टांत. जागवी उभे नाही का. शब्दार कसा असतो वा. आधारी नाभी कंठी बंद तुऱ्याची आधारटी. चंद्र सूर्य संपुढे त्याच्यामध्ये बंद असते बघा. त्या बंधाचे थोडे प्रकार असतात. त्याचे मूलबंध, ओढियाना बंध शरीरातच असतं बघा. ते त्याच्या योगाने सर्व प्राणेंद्रियांचा निरोध होऊन तद्वारा कुंडली शक्ती कुठे जाते, त्याला 17 वेळेची अमृत तळे तिथं. आणि तो जो योगी पुरुष असतो तो अन्नही घेत नाही, पाणी घेत नाही, तरी सतेज असतो. तो कशावर काढतो. इथे अमृताचा तळ आहे बघा. तळ म्हणजे तुम्ही लाक्षणिक अर्थ घ्यायचा बरं का. आणि तिथल्या ह्याच्यावरती तो कितीतरी दिवस काय होतो तो ती कुंडली शक्ती. 6व्या अध्यायामध्ये याचं भरपूर काय केलेलं आहे. समाधीचे शेजेपाशी
बांधवणी केली ध्यानाची, चित्त चैतन्य समरसी, समाधीचे जे पाहिजे शेवटची अवस्था योगशास्त्रामध्ये समाधी आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार, निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी. ज्याच्यामध्ये आठवण असेल, ध्याता ध्यान ध्येय, मी 1 तासापासून बसलेला ध्यान असेल तर मग ती सविकल्प समाधी. आणि ज्याच्यामध्ये सर्व दृश्याचा अभाव झालेला असतो, लय झालेला असतो, त्याला निर्विकल्प समाधी म्हणतात. योगशास्त्रामध्ये त्याचा भरपूर काय केलेलं आहे. चित्त चैतन्य समरसी, निर्विकल्प सुख असतं त्याच्यामध्ये समाधीमध्ये. ती वेदांतशास्त्राच्या दृष्टीने समाधी आहे, पण ती कमीच आहे. काय समाधीमध्ये काय असे, सुषुप्तीमध्ये आवृत सुख असते, अज्ञानाने आवृत असते. आणि समाधीमध्ये अनावृत सुख असते, आवृत नसतं. काय असतं, पण तिथे येत आत्मस्वरूपापर्यंत पोहोचतो, पण तो आत्मा ब्रह्मरूप आहे असं कळत नसतं कोणाला. योगी पुरुषा युनिव्हर्सिटी म्हणजे चतुर्दशीचा चंद्र. अजून 1 कला काय तसा चांगदेव की चतुर्दशीचा काय, पण 1 कला काय, ती कला म्हणजे चांगदेव 65च्या द्वारा ज्ञानेश्वर महाराजांनी काय काढली, मग पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. ही पूर्ण अवस्था नाही का. तुमच्या देवळ्याच्या कामा सिंधू प्रवेश. एकदाच नदी समुद्राला मिळाली म्हणजे पुण्यात संपलं तिथं. ती समुद्रात भिन्नरात नाही किन स्वरूप ती तिची पूर्ण अवस्था कोणती आहे का. मग नदीला पूर्ण अवस्था कोणामुळे झाली, पूर्णाला मिळत आहे. तसं हे समाधीचं प्रकरण आहे. मग त्याचा थोडा कठीण मार्ग असल्यामुळे क्लेश अधिक असतातच. तर तिकडे काय सांगता कठीण कोणी जात असतो का. पण अजूनही जाणारी माणसं आहे. ऋषिकेशला आहे बघा योगनिधीचा. म्हणजे त्यात महाराष्ट्रीयन आपले भारतीय लोकांपेक्षा परदेशाचेच लोक काय बायासुद्धा आहे बघा त्याच्यामुळे. तर तुम्ही जसं सांगाल त्याप्रमाणे बघतात. मला समाधी म्हणजे काय, आम्हाला काय झालं पाहिजे, अगा अंधकरण निग्रह होतो आज जाणीले. आणि आता येतं विजय ज्ञानाचा पाहिजे. असा अंतकरण निग्रह ज्याच्या ठिकाणी असेल तिथे ज्ञानाचा विजय झालेला आहे असं समजा. वेळात ज्ञानाशिवाय या गोष्टी होऊ शकत. जयाची आज्ञा आपण श्रीबाई अंतकरणाची सेवा करते. निग्रही माणसाच्या निग्रह ज्याच्याद्वारा होत असतो ते इंद्रियच न पाहावे, ते डोळ्यात पाहत नाही, न ऐकावे ते, आणि जिथे जाऊ नये तिथे ते इंद्रियच काम करतात. त्याप्रमाणे मनुष्याकडे ज्ञान देतो. तो मनुष्य नसून किम स्वरूप आहे, तो इंद्रियार्थेषु वैराग्य अनंकारी जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. इंद्रियार्थेषु वैराग्य अनंकार तेव्हा इंद्रियांची धाव कोणाकडे दिसते, आपापल्या विषयाकडे. शब्दस्पर्श रूपरस आणि बरं, मग त्याच्यापासून काय केलं पाहिजे, परावृत्त केलं पाहिजे आहे ना. त्याच्याकरता इंद्रियार्थेषु वैराग्य. वैराग्याचे प्रकार घ्यायचे आपण. एक दोषदृष्टीने होणार वैराग्य. अगोदर कोणत्या विषयाच्या विषयी आवडीची वृत्ती असते आणि पुढे मग त्याच्यातले दोष कळाले म्हणजे मग त्याच्यापासून न सांगताना काय होत असतं, वैराग्याचे जे काही उत्पत्तीचे काही प्रकार आहे त्याच्यामध्ये दोषदृष्टी आहे. कोणत्याही पदार्थामध्ये आणखी दोष शिजला म्हणजे मनुष्य त्या याची इच्छा करीत
त्याचा आपोआप त्याग होत असतो. काय होत असतो, सरका आंबा कुठं खिशात ठेवत असते का कोणी, हातातून गळून पडतो तो. ते ग्रामीण दृष्टांत आहे, न सांगण्यासारखं आहे. ते नाही का सगळ्या साधकाचा पाठ आहे ना. ते ग्रामीण भागामध्ये बघ, आपलं शहरासारख्या ठिकाणी लहानची खोली असते, त्याच्यामध्ये सगळा संसार करायचा. लहान मुलाला देवधर्म करायचा असल्यानंतर बाई काय करते, कोण्या कीर्तनकाराची जाहिरात, कोण्या माझी हे मोठी जाहिरात असते. अलीकडे जाहिरात केवढी असते, माणूस झोपू शकतो आणि त्या कार्टने त्याच्यावर देवधर्म केला. बाई इतकी गावंढळ होती, तिने बाजूला जरी फेकायला पाहिजे ते पुढा तयार करावा. भर रस्त्यामध्ये काय गेला. आणि काही आपले तरुण पोरं त्यांना काय आपलं, आणि तो कारच्या ड्रायव्हरनी काय केलं, म्हणला अरे हा चांगला पुढा दिसतो बरं का, मोठ्या माणसाच्या हातून विसरला असला. मग तो घेऊन आला बघा, त्याच्यात चढावड लागली. म्हणलं हे पहा, आपण 4 जण आहे, 4 जण बॉटल घेऊया. तो म्हणला मी पहिले पाहला अर्धा हिस्सा कोणाला. मग ते सोडायला काय केली, वाद सुटला. एक जण म्हणायला लागला, म्हणणार हे मिठाई आहे पण ही शिळी आहे, शिळी. आता भांडतात काय, कारण त्याच्यामध्ये दोष दिसले. काय दिसले, मग न सांगताना वैराग्य काय होते, तसं ज्ञानाच्या अंगाने विषयातले काय दिसतात. हे विषय तरी कैसे बहिणीचे आपल्याला इच्छेच्या दृष्टीने बांधत असतात. कोणाच्या दृष्टीने, देह दोष बरं का. विषयामध्ये सुद्धा काय असते, दोष. आणि सेवन करणारी इंद्रिय त्यांच्यामध्ये काय असतं, पंचदशीमध्ये येणार आहे तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये शहाणा मनुष्य असतो, हेही संस्पर्शज आहे. नतेश्वरमध्ये बघा, म्हणून विषयाचा स्वीकार करत नाही का त्याच्यामध्ये आसक्ती ठेवत नाही. आसक्तीचा ताग याला तर वैराग्य आहे. आणि त्याच्यामध्ये विषयाचं काय दिसलं पाहिजे, दोष. काही याच्यातले दोष उघड उघड दिसतात, आणि काही याच्यातले दोष ज्ञानाने कळत असतात. इंद्रियार्थेश वैराग्य. अहंकार, कोणताही क्रिया केल्यानंतर माणसाच्या पाठीमागे अहंकार एक आणि लागत असतो. तुम्हाला होऊन गेलं की जो नाना संकटी नाचवे, नवलंकाराची गोटी विषयाचे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषान दर्शन. कारण हे सगळे मागच्या जन्मामध्ये त्याला जन्म मृत्यू जरा व्याधी मागे भोगलेले असतात ना, ते दुःखमय. तेव्हा या जन्मामध्ये पुन्हा आपल्याला परत होऊ नये म्हणून आजच काय असतो तो, कधी सावध असतो तो, येण्याच्या अगोदरच काय असतो, सावध असतो. कल्पना करा, आपल्याला पोहणारा मनुष्य आहे, पलीकडे जायचं आहे, मग कासोटा केव्हा बांधतो, नदीत शिरल्यावर का, मग केव्हा बांधतो, अगोदरच बांधत असतो. दृष्टांत येणार आहे. परवा इंद्रियाविषयी वैराग्याची निकी आणि पुरवणी मानसिकी जिथे आली. विषयाच्या विषयी वैराग्याची निकी म्हणजे पुरेपूर, आणि वैराग्य असं पुरवणी मानसिकी जिथे आली म्हणजे वैराग्याचा जो आणखी साठा असतो तो जिवंत साठा जसा आहे. आता एक दृष्टांत देऊन सिद्धांत सांगतात. माणसाला आणखी वैराग्य त्या वृत्तीपासून करायचं. दोषाचं दर्शन कसं होते, वमलीय अन्न, लाळणं पोटी असणं, अंगण सोय आणि गळा. कुठेतरी श्रीमंताचं आणि काहीतरी
उत्साह म्हणून पूजन जेवण होतं. एखाद्या भरंग माणसाला असं वाटायला लागलं, म्हणलं आपल्याला सुद्धा इथं जेवायला मिळालं तर. मग पानं वाढली होती, त्याच्यावरती काय घेतला, जाऊन बसला. आता ते श्रीमंताच्या घरचं जेवण, 11 माणसं येणार आहेत, बरोबर 11च पानं असतात 12वेला. मग ते 11 पानं होते. माझं आमंत्रण किती लोकांना होतं 11ला, आणि हा त्याच्यात शिरल्यामुळे माणसं किती झाले, 1 पान कमी पडलं. मग ते मालकाने शोध घ्यायला काय केली, मला 1 पान का बरं कमी पडलं. त्याच्यात मी विचारलं, म्हणलं आमंत्रण आहे का, म्हणलं आमंत्रणाची वाट पाहिजे असते का. माझं तो उठ म्हणायला लागले. मग आता काय का नाईलाज झाला. मग दारावरती घराला उभा राहिला. मग ते जेवायला काय झाली, आमची जिलेबीची पंगत. कशाची, आणि ते काय पंगत म्हणजे थोडीशी एवढी अशी जिलेबी होती काय, हे मोठी एक. आणि तो ते बघायचा, तो दारावरती उभा राहिला. इकडे काय झालं, जेवणारी माणसं होते ना, त्याच्यामध्ये एक मनुष्य आधाशी होता. इतका आधाशी होता, तो जिलेबीला दातच लागू देईना, तोंडात टाकली. चढता 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 आणि त्याचे कोण शिरले. आणि मग काय शेजारच्या माणसाला वाटलं आता इथे कार्यक्रम केल्याशिवाय त्या सांगितलं लवकर उठे तुला बघा. आणि जो ओकला परात भरतो आणि ती जिलबी जशीच्या त्याच्यातून वापा निघत. आणि भरंगाने काय केली, ती जिलबी पाहिली बघा. आलं का, ताटातली जिलबी पाहिली, नोकलेली जिलबी काय केली नाही का. ताटातली जिलबी कोणाला वाढत होते तिकडच्या बघा, आणि ओकलेली जिलबी पाहिली. त्याला म्हटलं तुला जिलबीच पाहिजे ना, हे पाहणं नसती ओकलीमध्ये नाही का, ओकारीमध्ये जी जिलबी दिसते. म्हणलं दातसुद्धा काय केला का नाही, वाप जशीच्या. मग 7 दिवसाचा जरी उपवास असेल, किती जरी आवड असेल जिलबीची, वृत्ती जात असते का ते. याला म्हणजे वमलिया लाळ न गोटी जिली का अंगणच नसून हे अंगण. हे सगळे दृष्टांत असे लावायचे. विष खाणे, किती मनुष्य भुकेलेला असला तर विष खाईल का. जळत घरी येणारी गाई, जळून राहिलेलं आहे घर, आणि उडी नका काय जळत घरी येणार गाई, आणि व्याव विवरा नावाची बसते. एक आपलं कुटुंब, मुलीचं लग्न करायचं होतं म्हणून जवळ बरं का 5-50 लाख रुपये गोळा करून ठेवले होते. आता अलीकडे काय म्हणजे धन आणि संपत्ती कागदावर आलेली आहे. कशावर, ते पूर्वीच्या सुवर्णाच्या मोहऱ्या. आता कागदावर आलेली संपत्ती बँकेमधून सगळे पैसे आणून ठेवले बघा. आणि पुढे मुलीचं काय करायचं आहे. आणि काय झालं, 2-4 दिवसांनी घराला काय लागली, आणि त्या पेटीमध्ये काय होते ते, आणि पैसे कसे कागदावर दे, नोटात नाही. आणि चढाईसुद्धा घराला काय लागली आग. आणि त्याची मंडळी म्हणायची, म्हटलं शिराकी हातमध्ये, पैशाची पेटी काय करा घेऊन या. आता हा कुठे जायचं, जरा निघत होता. म्हटलं शिराकी बायकोचा काय चाललेला आहे, कशा कशी पेटी आणण्याचं, कारण त्याच्यात 2-4 लाख रुपये आहे. मग शिरतो का तो. किती जरी तिने आग्रह केला, म्हटलं शिरेल पण पुन्हा परत राम बरोबर. मग पैशाला किंमत आहे का पुढच्या येणाऱ्या दुःखाला किंमत आहे. मग पुढे येणारं दुःख याची जाणीव असल्यामुळे त्या पैशाच्या विषयी काय उत्पन्न होते व्हायला. मला जाऊ द्या, पैसे जळाले तरी. तो दृष्टांत इथे ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला.
काय जळत घरी येणारी गवी, व्याघ्र येवरा नवचंचे वस्ती जेवी. वाघाच्या दऱ्या असतात मोठ्या मोठ्या, मग तिथे आणखी राहण्याकरता माणसाला इच्छा होईल का? दरी कोणाची आहे ती? नाही का? अलीकडे पुष्कळ जीवन येत असते वाघाच्या. आता पहिले आपल्या ते जंगलातच राहत होते, आता माणसाळले आणि आता माणसं बरं का इतर पशुची हत्या करून ते पोट भरत होतं. आता माणसाचं मांस त्याच्या काय लागलं, ते पेपरात खोबले पाहिजे. ते ऊसाचे रानं असतात किंवा कशाचे रानं, त्यावेळी तिथे दडून राहतात. धडाडी तुलवरची विजय नगाला जेची, न करवे उशी बळीवराचे. धडाडी तुलवरची, तिथे आग पेटी पेटलेलं आहे, त्या ठिकाणी उडी न घालावी जशी तिथे उडी घालत असतो का. न करवे उशी अजगराची, सापाची कोणी उशी करतो का? नाही म्हटलं मऊ मऊ लागत असतो. एक साधू जावायचं वैतागेश्वर आहे ना, काही अयोध्ये वगैरे ते बैरागी लोक आले होते आणि ते रात्री झोपले बघा तिथे आपल्या त्या याच्यामध्ये. थंडीच्या गारठ्यामुळे एक तो साप आहे तो कुठे शिरला होता त्या साधूच्या उशीसारखा शिरला होता बघा. त्या साधूला काय माहिती, सकाळी 4 वाजताची वेळ आणि मग त्याचं चुळबुळ व्हायला लागला. मग त्या साधूला वाटलं काय चुळबुळ करते बाबून, पाहतो साप बघा जे उडी मारत निघाला. आणि मग तो स्वामीजी क्या हुआ बोलो बन पडे. असं आहे ना, तुझं दिसायला जरी प्राणी असा आहे तरी जाल भेस असते कशामध्ये, ते काही नाही, त्याच्या काही जाती असतात असं सांगतात. अर्जुना तेने पाडे जयाची विषय वार्ता नावडे, नदी इंद्रियाची नितोंडे काय. अशा रीतीने अर्जुना त्याला विषयाची वार्तासुद्धा काय होत नाही. निधी इंद्रियाची नितोंडे काय, म्हणून इंद्रियाच्या द्वारा विषयाचे सेवन करीत नाही. जयाचे म्हणे आलस्य अतिकारच्या, यमदमयी सौरास्य जयाची काय. मग त्याला आळस कुठे असतो आणि उत्साह कुठे असतो, तर यमदमी सौरस्य जयाचे का. इंद्रिय निग्रहण करणे, अंतःकरणाचा निग्रह करणे, याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये उत्साह असतो. याच्या विपरीत जे असते त्याच्याविषयी काय असतं, आळस असतं. दोन्ही धर्म आहे ना, आहे काय. अभ्यासाच्या विषयी विद्यार्थ्याचा काय असतो, उत्साह असतो. झोप घेण्याच्या बाबतीमध्ये म्हणलं अगोदर काय झाला पाहिजे, मग ते पाठ असतो ना त्याच्यामध्ये, शाळेमध्ये शिकतच पोरं असतात ना, त्याचा अभ्यासक्रमाचा पाठ असतो. मग शहाणा विद्यार्थी झोपेला माधुरा करतो आणि त्या दिवसाचा काय करतो, अभ्यासक्रम. त्याच्यात एक 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 दृष्टांत. यमदमी सौरस्य जयाची का. यम अंतःकरण निग्रह आणि इंद्रियांचा निग्रह करण्यामध्ये त्याला आनंद मृत्युत्साह संबंधित ज्ञानाच्या योगाने होत असतो. ज्ञान नसेल तर आळस हा व्यापत असतो वाढता. ज्ञान असेल तर तो झोपावे काय मिळवतो, विजय मिळवत असतो. बहुयोगाभ्यासी गाव नाही, तपोव्रताचा मेळावा जयाची ठाई. त्या तपामध्ये याचं मानसिक तप नाही का, शारीरिक तप, वाचिक तप, हे सगळे तपाचे प्रकार आहेत. शारीरिक तप म्हणजे भगवत प्राप्ती करता इंद्रियांचा आणखी झिजवणे, याला काय म्हणायचं. आपण नाही का आता कुठे ज्ञानेश्वर महाराजाची पालखी सोहळा असला, दोन्ही असतं, कोणी माणसं म्हणत असतं गाडीत बसा आमची कार आहे, काही करा. पण तप करणारा मनुष्य म्हणत असतो ते काही नाही बघा. पायी तीर्थयात्रा घडो. ते मामासाहेबांना आम्ही पाहायचं ना, ते दिंडीमध्ये चालायचे, लोकांचा आग्रह. म्हणलं बा तुम्ही काय करा, आमच्या गाडीमध्ये काय करा,
मावा म्हणायचे, म्हणलं का गाडी बसण्याकरता वारी करायची आहे का? पायी तीर्थयात्रा, त्याला तप म्हणतात. अशा तपाच्या विषयी काय तर तपोव्रताचा मेळावा, त्याचप्रमाणे व्रत असतात. त्या व्रताने आपल्याला बांधून घेतले जातात, नाही का? एक नाही साधा एकादशी व्रत आहे, त्याच्यामध्ये प्रकार असतात बघा. एखाद्याला म्हटलं असतं का एकादशी झाली, द्वादशी लवकर सोडायला चला की आता, तर म्हणलं उशिरा सोडवले तर चालणार नाही का द्वादशी? म्हणलं उशिरा सोडण्याचं कारण काय? म्हणला इतका फराळ झाला, अजीर्ण झाला. म्हणलं एकादशी काय तुझा जीव जातो एकादशी फराळाच्या विषयी काय घ्यायचे? आणि एकादशी काय असते, कोणाचे दुग्धहार तर कोणाचे जलाहार तर फलाहार, हे प्रकार आहे का? दूध पिवळंच काय करतात ते एकादशीला, काही पाणीच घेतात, दुसरं काही घेत नाही. एखादा फलाहार घेतात, काय घेतात, प्रत्येकाचे ज्याचं जसं मनाचा निग्रह असेल त्याप्रमाणे. अशा व्रताच्या द्वारा स्वतःला काय करून घेतो, तो बांधून घेतात. तपोव्रताचा मेळावा, जयाचे ठाई पांडवा, युगांत जया गावा हात येता. त्याला गलबला काय होत नाही, एकांत असते ना. पूर्वीच्या काळामध्ये नाही का कोप्यासुद्धा कुठं असायचे, एकांतामध्ये. एकांताची फेरी असते, कोणाला काही पाठ करायचं असतं, कोणाला काही चिंतन करायचं असतं. लोकांतामध्ये या गोष्टी होत असते, हे राहत नाही. अलीकडे तर सरकारने बरं केलं पाहिजे, डिजिटल काढलं होतं बा. आणि ते लग्नामध्ये इतकं वाजवतं काही विचार नका. त्याच्यामुळे थोडा जरी आणखी त्याचा कानावर परिणाम झाला, त्याचा डोक्यावर सुद्धा काय सरकारने काय केलं ते. एका ठिकाणी आम्ही श्रीमंत माणूस आहे बरं का, खूपच आग्रहाने आम्हाला नाही म्हटलं बरं आहे आपलं. आणि तिथं काय मुलाचं काहीतरी वाढदिवस वगैरे होता, तर डिजेल आणला होता. पण तो आमच्यासमोर आमच्या बाई बाजूला करा की आमचे कान सगळे आहे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे कोणता, तिथे एक नटी बोलावली होती, एक कलाकार बोलावला होता. तो कलाकार बोलावला ना, तो पक्षाची आवाज जशीच्या तशी काढायचा. काही नाही आला, ते 5 मिनटं खेळ केला. किती आम्हाला म्हटलं असं काम आहे, तसं काम आहे, लवकर तिकिटा काढून ठेवलेलं आहे. 5 मिनटाचे 10,000 घेऊन गेला. किती फसवणारा मनुष्य पाहिजे. लोकांना कसा फसवतो कळत नाही, पण फसवल्याशिवाय. बरं ती नटी बोलावली होती बरं का, ते काही नाही बघा, 1-2-3 वेळा तिने चक्रा मारल्या. विमानाचं तिकीट द्यावं लागलं किती. आणि नुसत्याचं जर रेट ठरलेले असतात त्यांचे काय असतात. आणि सप्ताहामध्ये त्यांनी दिलं तर एवढं रक्कम भागत नाही का विचार. कसा पैसा खर्च करावा याचं काय करावं लागते. आम्ही त्यांना सहज विचारलं, म्हटलं का हे नटी बोलावलं, म्हटलं लोक त्याशिवाय येत नाही काय. अलीकडच्या काळात भाव कोणाला आला सगळा. ते सगळे हे शेवळे सिनेमामधले हॉलिवूडमधले माणसं. एका नटीला तर कुठेतरी कार्यक्रमाला जायचं होतं, जो पाहण्याकरता तिला लोक उलटलं बघा, काही विचारू नका. काय तरुणाची गर्दी तिला चेंगराचेंगरी होईल, काय होईल. मग त्या नटीला दुसऱ्या स्टेशनवर उतरून घेतला. आणि आपले आता येणार आहे गाडी, दादा येणार आहे गाडी. काल आहे तस्मै. ही सगळी दिशाभूल करणारी काय संस्कृती आहे. जाऊ दे आपलं दृष्टांत सहज झालं. नाराताची अंतुले पंक्ती लोळ जाई तसे देखी भोगले ऐके. नाराताची अंतुरले
पानं असतात ना, त्यांचा टोकदार त्याप्रमाणे असतो ना. पुय पंखी लोळवे, जसं ते नाराचे अंतःकरण जीवाला आणि टोचतात, त्याप्रमाणे पुयपंखी विषयामध्ये रममाण होणं म्हणजे काय? पुयपंखी समाजाची सवय युगांत बहु योगाभ्यासी. योगाभ्यास पुष्कळ केसरी बिसरी सकाळमध्ये देऊन आरोग्याकरता फार उपयुक्त आहे. अलीकडे डायबिटीज इतका वाढवला आहे बघा. पूर्वी काय कालमर्यादेने सुद्धा येत असे, आता लहान मुलाला सुद्धा काय होतं. आणि सगळ्या रोगाचा राजा कोण आहे? आणि सगळे पार्ट काय करतो. आणि ते काय होत असते, पुन्हा डायबिटीज झालेलं आहे. आणि त्याची काय त्याच्यातलं असेल तर, ज्याला डायबिटीज झालेला नाही ना त्यांना गोड आवडत नाही. ज्याला डायबिटीज आहे ना झालेला आहे त्याला अधिक गोड काय चालेल का. बरं, योगाकडे लोकांची प्रवृत्ती काय झाली आता? कमी झाली आहे. योगयाग विजयी विजनाकडे नाही दृष्टांताला म्हणून समजलं. नसाय जो नाव सांगत असे त्याला गलबला आवडत नाही. काही पोरं असतात ना तुमचे त्याच्यामुळे सारखे म्हणायला लागले लग्न होत असते. का रे बाबा, हे धर्मशाळा का सोडली? सारखे म्हणलं लग्न होत असते, हे झाडा ते झाडा ध्यान सोडून नसाय जो नाव सांगत असे. नाराजाची अंतुरणे पुयपंखी लोळणे, तैसे लेखी भोगणे ऐकायचे. ज्याप्रमाणे आणखी बाणाचे अग्र जसे रोजतात त्याप्रमाणे पुयपंखी लोळणे. त्याच्यातही आपलं बघा एक रक्त असतं की नाही, त्या रक्तामध्ये हे असते बघा. ते रक्त नाचलं म्हणजे त्याचं पुवामध्ये त्याचं काय होते रूपांतर. पुयपंखी लोळणे आणि तैसे लेखी भोगणे ऐकायचे. त्याप्रमाणे आणखी विषयाच्या बाबतीमध्ये रममाण होणं तर जाणत नाही. आणि स्वर्गातले माणसे असे माने ऐसे, आणि पहिले क्वचित पैसे. आता हे स्वर्गातलं वैभव आपले आहे वै दिव्य भोग आहे सगळे. कोणते तिथं म्हातार पण नाही बरं का. शौचाकडे लघवीकडे जाण्याचं काय नाही, अमृतच पिण्यासारखं असे दिव्य भोग आहे ना तिथे. वराता जावी जाती आकाशी यागाची आहे. त्याच्यापासून प्राप्ती होते. पण उपयोग काय त्याचा नाही का. पुण्याची पावटी सरेन सभेची आता स्वर्गातले जे भोग आहेत त्या स्वर्गातल्या भोगाला सुद्धा कवडीची सुद्धा किंमत देत नाही. कोयले पिशीत जैसे स्वराचे का. त्याच्यामध्ये आणखी विद्यार्थी हे घेऊन काय कोणाचा मांस द्यायचं का, कुजऱ्याचा मांस स्वानाचे. आणि ते म्हणजे ताजं की कुजलेलं आपल्याला ऐकून कीर्तनात सांगण्यासारखं नाही. ते काय होतं, ते मांसाहारी हॉटेल असतात ना त्याच्यामुळे. आणि ते मांस जे असते रोजच आणत असतात का ते किती का दिवसाचं असतं बघा त्याला. मग ते मांस खाणारं मृत्युमुडा किंवा कृपया करणार त्याचा धर्म आहे बा मासाचा. जितके दिवस जाईल तितकं तेच मांस सडत असते काय असते. आणि त्याची काय सुटते बघ. मी एकाला विचारलं म्हणलं इतके दिवस मांस हे आणलेलं आहे फेकून द्यायला पाहिजे. ते का म्हणलं फुकट मिळालेलं आहे का, त्याच्याकरता काय दिलेलं आहे. आणि तेल मीठ लावल्यानंतर तिथं काय लागते, रुचकर लागते. काय लावल्यानंतर जाऊ द्या. आपले आहाराच्या वर्णनामध्ये बघा बरं का, ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर अपयाचे पाने या खाद्याचे स्वैरसे सन्निधाने
आणि आहारावरती बऱ्याचशा गोष्टी काय आहे, तुमचा 17वा अध्याय येऊ द्या, त्याच्यामध्ये या संपूर्ण आहाराचा विचार केलेला आहे. हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य आणि ब्रह्मानंदा योग्य होती. विषयाच्या ठिकाणी असलेली जी आणखी वैराग्याची होती, त्याच्यावर निश्चित समजावं, आज ना उद्या, उद्या ना परवा आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मनुष्य जीवनामधला सफलता कशामध्ये आहे? कोणतंही ज्ञान संपादन करण्यात जरी सफलता वाटत तरी आत्मज्ञान ते याची बरोबरी कोणी करू शकत नाही, नाही का? म्हणजे संत जे असतात म्हणजे ज्ञानाने संपन्न असतात. म्हणजे आपल्या संस्थेचा हे चालतं कोणतं ज्ञान आहे सगळं आहे का? इतकं आत्मज्ञानाला मत पैसा हृदयामध्ये असता सर्व आणि ब्रह्मानंदा योग्य होती. जेव्हा ब्रह्मानंदाचा प्रवेश होईपर्यंत त्याला ही प्राप्ती होते. ऐसा वैभोगी त्रास देखजी तो अशा रीतीने ज्यांना विषयाचा कंटाळा आणि त्यांच्या ठिकाणी दिसली जाणते ते रे वास निश्चित समजावं, त्या ठिकाणी विना ज्ञान असल्याशिवाय असल्या क्रिया उत्पन्न होऊ शकत नाही. जाण्याचा अनंकार सचाळाचे परी इष्टापूर्ती कर्म करी परी केले पण शरीरी आणखी पुन्हा इंद्रियार्थेषु अनंकार जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषान आणखी त्याचं विवरण केलं आहे. त्याचा विचार कधी कर.